एकंदरीत या युतीवर या पदाधिकाऱ्यांना नेमकं काय वाटतंय आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काय सांगणार 18 वर्षानंतरचा आज जो तुमच्या मनातलं तुमच्या जनतेच्या मनात जे होतं कार्यकर्त्यांच्या मनात जे होतं ती गोष्ट आज घडलेली आहे। दोघंही ठाकरे बंधू आज एकत्र आलेले आहेत। कोणत्या शब्दात आनंद व्यक्त कराल? संपूर्ण महाराष्ट्राने आज एक दिवाळी साजरी केलेली आहे असं चित्र संपूर्ण महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेच्या मनात आहे। आपण जर का टीव्हीवर लावून आता बातम्या बघत असाल तर संपूर्ण प्रत्येक ठिकाणी जिल्ह्यात गावात चौकात कट्ट्यावर सगळ्या ठिकाणी जल्लोष दिसतोय। म्हणून आम्ही याला एक प्रकारची दिवाळी म्हणतोय। हा अतिशय ऐतिहासिक आणि खूप आनंदाचा क्षण आहे ज्याची आतुरतेने गेले 20 वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रजन वाट बघत होते। असंच नाही की फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये काम करणारी पदाधिकारी किंवा सहकारी तेच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व मराठी जनता यांना असं वाटत होतं की दोघी ठाकरे बंधूंनी एकत्र यावं आणि या महाराष्ट्राची सत्ता हातात घ्यावी। त्या दिशेने पाऊल आज पडलेला आहे आणि याचा सगळ्यांचा जल्लोष आज आम्ही इथे केला याचा मला आनंद आहे। महापालिका निवडणुका आहेत, आता महापालिका निवडणुकांवर या युतीचा काही परिणाम होणार आहे का किंवा जळगाव महापालिकेमध्ये मनसा कशा पद्धतीने निवडणूक लढेल या संदर्भातले काही आदेश आज प्राप्त झालेत का? याच्या बाबतीत लवकरच सन्माननीय राजसाहेब ठाकरे आता पत्रकार परिषदेत सांगितलं की लवकरच आम्ही हे जाहीर करू की कुठले कुठले जागा लढल्या जातील, कोणाच्या किती जागा असतील। हे चित्र जे आहे हे 2 दिवसात संपूर्ण आता आपल्या जळगावमध्येच क्लिअर होईल। शिवसेना असेल आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल एकत्रितरित्या कसं सामोरे जातील याची यादी तुम्हाला आता 2 दिवसात कळून जाईल। भाऊ, जर विरोधकांचा जर विचार केला तर राज्यामध्ये विरोधकांकडून टीका केली जाते आहे की दोघेही ठाकरे बंधू एकत्र आले तरी त्याचा फारसा परिणाम होणार नाही, कारण ठाकरे बंधूंकडे जे आहेत राज ठाकरे साहेबांची कुठलेही लोकप्रतिनिधी महाराष्ट्रात नाही, त्यामुळे या युतीचा फारसा परिणाम महाराष्ट्रात होणार नाही। तुम्हाला काय वाटतं? 100% मनसे शिवसेना या युतीचा नक्कीच संपूर्ण महाराष्ट्रात फरक जाणवेल आणि मुंबई महापालिका असो की महाराष्ट्रातील अनेक महापालिकांमध्ये शिवसेनेचा आणि मनसेचा झेंडा नक्कीच उंचावेल। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं जे स्वप्न होतं आज कुठेतरी पूर्ण झालेलं दिसतंय। अखंड महाराष्ट्रामध्ये मराठी जनतेच्या जे मनात होतं ते आज घडलेलं आहे आणि याचा नक्कीच प्रभाव आपल्याला येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये 100% दिसेल। भाऊ, दिग्गज पक्ष जो आहे भाजप असेल किंवा इतर जे शिवसेना शिंदे गट आहे, राष्ट्रवादी अजित पवार गट आहे, हे सत्तेतले पक्ष आहेत। या पक्षांसमोर जे आहे आज ठाकरे बंधूंनी युतीची जी घोषणा केलेली आहे, काय वाटतंय? कुठेतरी आव्हान वाटतंय का कुठे काही, किंवा ठाकरे बंधूंच्या युतीनंतर चित्र पलटेल राजकारणात असं वाटतं तुम्हाला? नक्कीच चित्र पलटेल, कारण याच्याजवळ धनशक्ती आहे आणि शिवसेना आणि मनसे आमच्याकडे निष्ठावान कार्यकर्त्यांची पिढी आहे आणि नक्कीच मनसे आणि शिवसेना पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपली ताकद दाखवेल। सत्ताधारी पक्षांची किती मोठी ताकद असली तरी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा महाराष्ट्रामध्ये त्यांची ताकद दाखवेल आणि सर्वच ठिकाणी जे आहे शिवसेना आणि मनसे युतीचा जो आहे महापालिकांवर भगवा फडकेल असा विश्वास या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे। कॅमेरा पर्सन चेतन शिंदेसह किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।